सॉरी वाशीचा आरटीओ इथं आले पुरण फाट्याला. ही अपर्णाची स्टाईल आहे वडा बनवायची. माझी घातलास का नाही टी शर्ट. सांबार पण आहे मस्त. दाब घेतलं का आताच रिक्षा बसायला आणि खोबरा हेनलंय. अपर्णा मेंदू वडा बनवणार आहे नाश्त्याला. बघू आता कैसं बनवते. अर्ध होईल्यान खोबराची वाट बघतो ती. खोबरा येतं हेनलंय 20 रुपयाचा खोबरा. म्हणजे कसं नारळ फोडाची झंझट नाही. काढायला जाम नारळांशी वैताग येते ना त्यासाठी डायरेक्ट हेनलंय. आणि इथं मेंदू वडा होत्या मस्तपैकी. अर्ध झाले नाही तर नाश्ता घेताव झोपताव मस्तपैकी. जेवाला डोसा इडली जेवाला. डोसा इडली सांबर जेवाला. नाश्त्याला मेंदू वडा चटणी कर. परिणाम अजून अंग नाही धुतला. ही अपर्णाची स्टाईल आहे वडा बनवायची. ते चारची गॅलने जेवायची परफेक्ट होतं. तो आहे ना व्यवस्थित. चटणी चटणीसाठी खोबरा हे पण टाक ना थोडंसं वड्यात. बारक तुकडं नारळाचं मस्त वाटतं. बारीक टाक. बारीक बारीक करून. आता सुटलंय. आता वाजा 10:30 आणि परिणाम आता उठलंय. आणि अंग बिंग काही धुतला नाही. काल का ते वाजेपर्यंत जागा होतास रे. रातची 1:30 वाजता उठलेलं तर होतच तू जागा ना. आणि टी शर्ट रात्री झोपताना माझी टी शर्ट घेतली त्यांनी. बघू ना माझी घातलास का नाही टी शर्ट. हा थोडा अन्नाच्या पेक्षा लय भारी. हा मग परिणाम या अंगमोल नाही गेले ना खाताय. दाब घेतलं कर लाल जात ना का होत ना. तर जेवायला बेसला. अपर्णा इडल्या बनवणार होते जेवणाला. इडली ना डोसा पण इडल्या बनवल्या नाही. डोसाच बनवल्या पण डोसा जाम भारी होईल्यान. कैसा दाखवतो तुम्हाला कैसा डोसा होईल्यान ते. या डोसा ऐसा भारी होईल्यान एकदम. खाता होतं. सांबार पण आहे मस्त शिंगा टाकून. चटणी सांबार. डोसा एकदम क्रिस्पी आहेत. आवाज पण येते. मीठ ना अस्ती फेक ना. अस्ती फेक नाही खालते. अस्ती फेक. ते तोंडावा बघा. लागला बरोबर. काय नाही लागला. ते वापस मिळतं बघ तोंडावा. पहचान कोण. बोलचल पूर्ण 4 कडे 4 1 4 4 2 8 4 0 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28 बोल. 4 8 फेल होना और पढ़ाई न करना हमारे खानदान की परंपरा है. 4 8 जा इकडे बघ ना. 4 8 जा 32.
झाला -0048 इफ नेमका यार 2 वर्ष आधी तो खेळला काय करू? नेहरू उमे म्हणजे 2 वर्ष आधी जी शाळले ती शांती आहे याने या चाळीची ना तुम्ही गेलोची खेळत नाही तेच बरोबर आहे तो पिया समजून देतो योगा ऐकत नाही विचार असं काय पब्लिक, आज तुम्ही पाहत आहात आपल्या संदीप दादांचा वाढदिवस. त्या निमित्ताने पंकज पाटील काय फोटो काढता, काय करताय, व्हिडिओ केले मी आता माझा रिक्षाचा परमिट रिन्यू करायला आलो वाशीला. वाशीचा RTO वाशीचा RTO इथं आले उरणफाट्याला. तर वाशीचा RTO उरणफाट्याला आलं तर बघतो आता कसं आहे. जातो आता उरणफाट्याला तर आलो, RTO मध्ये जातो, रिक्षाचा परमिट रिन्यू करतो आणि घरी जातो. कसं आहे आता वाशीला जवळ पडतोच आपल्याला, तर उरणफाटा भरपूर लांब पडते आपल्याला. वाशीला आता कॅन्सल झालं, आता उरणफाट्याला यावं लागतं काही RTOचं काम असलं तर. ही समोरची बिल्डिंग आहे RTOची, RTOचं ऑफिस सगळे इथं आले. चला आता जातो कसं आतमध्ये काय आहे बघतो RTOचा. दोन मिनिटाचं काम होतं, फक्त साईन करायची होती परमिट रिन्यूसाठी. आईलो साईन करून आता घरात जातो. वाशी भरभर जाम जवळ पडतो, जामच जवळ पडतो. आपण हे उरण आता उरणफाटा बुतला जाम कटाले येते आवरेला मिळाला उन्हाचे. चला आता व्हायला आता जातो घरा. ऊन तर लय कडक पडतंय, जाम ऊन आहे. आणि RTO वाशीच्या पेक्षा आमचा टकाटक RTO एकदम भारी, साफसफाई एकदम व्यवस्थित आहे. वाशीचे RTO जाम बेकार, साफसफाई नाही काही नाही. या RTO मध्ये साफसफाई तर एकदम भारी आहे. आता उरणफाटा आयला येऊ, चला जातो. अशी सर्व सोडशी टेकला तर DY पाटीलला झालं नाही.